सध्या सुरू असलेला सामना बेलपाडा वर्सेस पिंपळपाडा. बेलपाडा संघाची धावसंख्या 4 बॉल 6 रन. बघूया जगदीशचा पुढचा चेंडू. अवांतर धाव वाईड. पाच चेंडू 8 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बेलपाडा संघाची धावसंख्या 10. मिसफील्ड. षटकातील पुढचा चेंडू अजिंक्यचा. सुंदर चेंडू. तीन चेंडू 16 धावा. अजिंक्यचा पुढचा चेंडू. सामना करील करण. बॅटची आतील कडा. बघूया अजिंक्यचा पुढचा चेंडू. सामना करील करण आणि सुंदररित्या फटकावलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने चौकार. संघाची धावसंख्या वाढते. 5 चेंडू 20 धावा.
या षटकातील शेवटचा चेंडू अजिंक्यचा. सामना करेल करण. सुंदर फटकेबाजी करतोय. षटक संपतंय. संघाची धावसंख्या होते 21 रन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बेलपाडा संघाची धावसंख्या 21 रन. बघूया पुढचा षटक कोण रे. बॉल विकी. आणि काहीशी मिसफिल्ड. चौकार. सुंदर अशी फलंदाजी करताना करण. पुढचा चेंडू विकी याचा. शॉर्ट मिडॉनच्या दिशेने खेळलेला चेंडू. 1 रन. संघाची धावसंख्या वाढते. सव्वीस रन. मग या विकी याचा पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. निर्धाव. बंद केलाय ना. मी बोललो ना. सुंदर असा टोलावलेला चेंडू. चेंडू जाईल सीमा रेषे पार. 6 धावांसाठी. षटकार. ओव्हरची समाप्ती. 2 झाले ना. 3 झाले. 3 झाले. स्कोर किती आहे? 38. 3 ओव्हर 38. आपण मराठी मध्ये लक्षात नाही ना रे शब्द पटकन. कधी करत नाही ना आपण. चौथा षटक घेऊन येत आहे तो मोहन. 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 सुंदर असा टॉलर. विकेट.
झेलबाद झालेले तो करण. आता कोण गेले? करण यांची जागा भरून काढण्यासाठी चाललेले तो विशाल. त्याच कॅच मिस नाही झाली पाहिजे. स्ट्राईकला पण आहे. स्ट्राईकला पण आहे. मोहन यांचा दुसरा चेंडू सामना करेल तो विघ्नेश. सुंदर असं क्षेत्ररक्षण जगदीश यांचं. सिंगल. तीन बॉल एकच घेतला. हा. एकच घेतला. सुंदर असा कमबॅक करतोय तो मोहन. जोरदार प्रहार पाहायला भेटलाय. फिरकावून दिला चेंडू चौकारासाठी. फलंदाज विघ्नेशाने षटकातला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या होते 44. षटकातला शेवटचा चेंडू असेल. विघ्नेसाठी यावेळेस जोरदार फटका आहे. हवेत चेंडू आहे. वॉट कॅच जगदीश यांच्याकडनं. हा सुंदर असा झेल पाहायला भेटलाय. धावसंख्या 44. 45 धावांचं टार्गेट असेल. यापुढील सामना होईल धर्मवीर कोकांबे वर्सेस गोलबन बी. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. 45 धावांचं टार्गेट आहे जय बजरंग पिंपळपाडा संघासाठी. पंचेचाळीस धावांचं टार्गेट. क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि फलंदाज जायचा आहे. चेंडू द्यायचा आहे.
धर्मवीर कुकांबे वर्सेस गोलबन बी, दोन्ही संघाचे संघनायक. आपला नाणेफेकीचा कौल होत आहे. बॉस ऑफ द टॉस ते हजर राहायचं आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल झाला इथे. धर्मवीर कुकांबे वर्सेस गोलबन बी. टॉसचा बॉस झाला गोलबन बी. आपल्या संघाचा निर्णय कळवायचा आहे. स्ट्राईक गोलंदाज करण. शेखगाव देवी स्पोर्ट्स बेलपाडा संघासाठी राऊंड द विकेट अटॅक करतायत. अविनाशसाठी यावेळेस फटका उत्तम आहे. चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि काय पूर्ण झोकून दिलं होतं, परंतु यशस्वी काय झाले नाही आहेत क्षेत्ररक्षक. वेलकम बाउंड्री पाहायला भेटलंय अविनाशच्या माध्यमातून. जय बजरंग पिंपळपडा संघासाठी. दरम्यान षटकातला पुढील चेंडू असेल करणचा. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज आहेत फलंदाज अविनाश. यावेळेस हवेत चेंडू आहे. यावेळेस पुन्हा एकदा झेल ड्राफ्ट होतोय. फलंदाज मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. या 2 धावेने धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 6 धावा. गौतम यांच्याकडनं हा झेल ड्रॉप झालाय. येणारी वेळ सांगून जाईल या झेलचं किती महत्व होतं. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा करणचा. यावेळेस मात्र डिक्लेअर झोन कडे घेऊन काढलाय फलंदाजाने. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होती ती 7 धावा. धावसंख्या झाले 7 धावा. करणचा पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला सज्ज फलंदाज जगदीश. यावेळेस मात्र हलक्या हाताने फ्लिक केलाय. बरोबर धावसंख्या होते 8 धावा. 45 धावांचं टार्गेट आहे. पुढील चेंडू असेल करणचा. यावेळेस जोरदार प्रहार येतोय. प्रोटेक्शन अवेलेबल नाही आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये 4 धावेसाठी. आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा फलंदाज अविनाशने घेतलाय. ते जवळजवळ 2 चौकार वसूल केलेत. धावसंख्येत 4 ने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 12 धावा.
यावेळेस फटका चांगला होता परंतु झेल बाद होतोय फलंदाज अविनाश. षटक समाप्त. धावसंख्या झाली 12. तर मात्र 33 धावांची तर मात्र समीकरण ते 18 चेंडू 33 धावा. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला सज्ज आहेत फलंदाज जगदीश. षटकातला पहिला चेंडू घेऊन जातील गोलंदाज इंदर 2 जगदीश. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड शॉट येतोय. चेंडू मात्र सीमारेषा पार होत आहे. 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रहार येतोय. लॉंगॉनच्या क्षेत्रात प्रोटेक्शन अवेलेबल आहे तिथे. एकाच धावे समाधानी फलंदाज. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होती ती 17. पुढील चेंडू असेल इंदर. यावेळेस मात्र फलंदाजी मार्क सज्ज आहेत फलंदाज विकी. यावेळेस मात्र मिसफील्ड होते पर दरम्यान फलंदाज मात्र 2 धावा कंप्लीट करतात. 2 धाव धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होते ती 19. पुढील चेंडू असेल इंदर. यावेळी मात्र लंद कार्पेट. चेंडू मात्र फील्ड होत आहे सर्कल मध्येच. कोणती धाव नाही ते. यावेळेस काहीसा व्यत्यय येते. जवळजवळ माझ्या मते ते मलिंगा शैलीने गोलंदाजी करतायत गोलंदाज. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू पाहायला भेटलाय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू पिच झालाय. धावसंख्या देखील भर होईल. धावसंख्या होते 20 धावा. यावेळेस जवळजवळ यॉर्कर लेन. फलंदाज बीट ॲज वेल ॲज विकेट किपर सुद्धा बीट. एज झाली आहे सॉरी. पंच धावा किती सिंगल. धावसंख्या देखील भर होईल. धावसंख्या होती ती 21. यावेळेस जोरदार प्रहार.
6 धावा. षटक झालेला आहे. तर मात्र समीकरण येते 12 चेंडू 18 धावा. सत्तावीस धावा झालेल्या आहेत. अजूनही ते 18 धाव्यांची गरज असेल. 12 चेंडू 18 धावा. यावेळेस मात्र परत गोलंदाजी करताना डिग्लरच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्येत एकने भर धावसंख्या होती 48. 25 धावांचा पाठलाग करताना फलंदाज विकी तसेच जगदीश. जय बजरंग पिंपळपाडा संघासाठी. यावेळेस जोरदार प्रहार आहे. चेंडू जातोय 6 धावेसाठी षटकार. धावसंख्या 6 ने भर झाली आहे. धावसंख्या होती ती 34. पुढील चेंडू असेल भारतचा विकीसाठी. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रहार. 6 धावा. ऑट हिटिंग. केवळ 5 धावेची गरज आहे. ते 9 चेंडू 5 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार मारल्यात विकी यांनी. यावेळेस मात्र दिशांन चेंडू येतोय. पंचांचा इशारा. आणि एका धावेवर समाधानी फलंदाज. धावसंख्या होती 42. अजूनही 3 रनांची गरज असेल. यावेळेस हवेत चेंडू घेऊन काढलाय फलंदाज जगदीशने. झेल घेण्याचा प्रयत्न परंतु झेल काय घेता आला नाहीये. आणि एकाच धावेत समाधानी फलंदाज. धाव 43. जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. आणि एका धाव फलंदाज समाधानी. षटक संपतंय. स्कोर लेवल 44 धावा.